अलीकडच्या काळात रोजगार व्यवस्थेतील बदल आणि आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा चर्चा तीव्र झाली आहे. सरकारी क्षेत्रात वाढत चाललेले कंत्राटीकरण आणि गुणवत्तेवर आधारित निवडीचा मुद्दा यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. कंत्राटी पद्धतीमुळे नोकरीतील स्थैर्य कमी होत असल्याची भावना असून कामगारांच्या हक्कांवर मर्यादा येत असल्याची टीकाही व्यक्त होत आहे. त्यामुळे ही व्यवस्था काहींना आधुनिक वेठबिगारीसारखी वाटत असल्याचे मतही पुढे येत आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या धोरणावरूनही नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. समान शैक्षणिक पार्श्वभूमी आणि परिश्रम असूनही निवड प्रक्रियेत वेगळे निकष लागू होत असल्याने काही तरुणांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. मेहनत आणि गुणवत्ता यांना दुय्यम स्थान दिले जात असल्याची खंत व्यक्त होत असली तरी या प्रश्नाकडे पाहताना सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी दुर्लक्षित करता येत नाही. समाजातील काही घटकांना दीर्घकाळ संधींपासून वंचित ठेवण्यात आले होते, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत गुणवत्ता आणि समता यांचा समतोल साधणारी धोरणे तयार करणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि सर्वांना समान संधी देण्यावर भर देत न्याय्य व्यवस्था उभी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केवळ स्पर्धा नव्हे तर सर्वांना समान प्रारंभ बिंदू मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरुणांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि समाजातील असंतोष टाळण्यासाठी सरकारने व्यापक आणि संतुलित निर्णय घेणे अत्यावश्यक ठरत आहे.